जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल, निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल। विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या। ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057 2626 29। काय करायचं शेतकऱ्यांनी? अशी परिस्थिती आहे मकाची, इतकं नुकसान आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोरेगाव शिवारामध्ये राहत असणारे शेतकरी भरत वाघ यांची मका पाण्यात बुडून त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे। पंचनामा न झाल्याने शेतकरी मात्र आक्रोश करत आहेत। भरत वाघ यांनी प्रचंड मेहनत करून उभा केलेली मका पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाली। काही याशिवाय त्यांनी काही कणसे खुडून मका काढण्यासाठी शेतात ठेवली असता निसर्गाने थट्टा केली आणि सर्व कणसे पाण्यात बुडून त्यांना पुन्हा कर उगवले आहेत आणि हजारो रुपयांचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे। निम्या आरती फोडून टाकलेली, निम्या आरती पाण्यात आहे, ही फोडलेली अशी अवस्था झालेली। अद्याप पंचनामा मला कुणी आलेलं नाही। भरत वाघ या शेतकऱ्याचे दुःख पाहत नाही। महिनोमहिने केलेली मेहनत, शेतावर केलेला खर्च आणि आशेने साठवलेली कणसे क्षणात पाण्यात गेली आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याची भावना त्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहत आहे। ही अशी मकाची परिस्थिती, काय करायचं शेतकऱ्यांनी? अशी परिस्थिती आहे मकाची, इतकं नुकसान आहे। किती मका वाया गेली? 1.5 एकर, काहीच नाही राहिलं? काय नाही असं झालंय सगळं। किती नुकसान झालं असं? 70-80 हजार रुपये। काय केलं ही मका म्हणजे अशी का झाली? अशी रानात काढली, ठेवली, परत आणून इथं ठेवली चांगल्या जागेवरती, तरी पण त्याला करत आले। पाण्यात होती ना, पाण्यातनं बाहेर काढली। पूर्ण मका पाण्यात होती? पूर्ण मका पाण्यात होती। काय नुकसान झालंय? काय झालं सर? आई मकाची कणस फोडून वावरात पडली होती जमिनीमध्ये, पूर्ण झाल्यात ना, कर आलेले आहेत। 1.5 एकर मका होती, नुकसान झाले आतूनात। त्यामुळे भरपाई शासनाने द्यावी। आता मला एक सांगा, म्हणजे ही मका फोडून झाली होती का? फोडून झालेली मका आहे ना, फोडून खाली टाकली होती, रानात टाकली होती आणि पाण्याने पूर्ण झालं नाही, काय पूर्ण कर आल्यात जमिनीमध्ये असल्यामुळं, फोडल्यामुळं। आता ही सगळी मका वाया गेली? हो, आता काय आता बघा ना, ह्यात काय आता किती नुकसान झालं असं? 1.5-2 एकरात बघा ना। 1.5 एकर खत आलं, बी आलं, पेरणी आली, काढणी आली, खुरपण आले, खत आलं ना तर वर खत टाकावं लागते त्याला। खर्च काही कमी काय ह्याला? आता याचा काय पंचनामा करायला कोणी आलं? शासन नाही ना, अजून कोणीच आलं नाही ना। त्यासाठी पंचनामा करावा आणि भरपाई मिळावी। आज ह्या कर्जत तालुक्यामधील हे भरत वाघ कोरेगाव गाव आहे, असं हे शेतकरी ह्यांनी हे 1.5 एकरातली मका मोडून टाकली आणि पाऊस चालू झाला म्हणून हे असं नुकसान झालेलं आहे, कर आलेलं आहे। तर त्याचं पंचनामा अजून पण झालेलं नाही आणि त्यांची अशीच मका अजून काही पाण्यातच पोवती। मग त्याचं मला असं वाटतंय की शासनाने ह्या अधिकाऱ्यांनी येऊन सगळा पंचनामा करून ह्यांना नुकसान भरपाई मिळली पाहिजे। आणि कांद्याचं पण असंच झालेलं आहे। आणि आम्ही आपलं पालकमंत्री विखे साहेब इथं खडकतला आलेलं होतं, त्यांच्या ताप्यात जाऊन समक्ष भेटून त्यांना ह्या शेतकऱ्यांचा मुद्दा मांडून त्यांना सरसकट पंचनामा करून ह्यांना शेतकऱ्याला मदत मिळावं म्हणून तर त्यांना भेटल्याबरोबर त्यांनी लगेच आदेश दिलेले आहेत खालच्या पदाधिकाऱ्यांना, पण त्यांनी अजून काही कुठली दखल घेतलेली नाही।
आणि पंचनाम्याला पण इथं आलेली नाहीत. मग असं शेतकरी धरसोड नाही झाली पाहिजे. सगळे शेतकरी सरसकट धरून पंचनामा 8 दिवसाच्या आत झालं पाहिजे. जर नाही झालं तर मी रस्त्यावर उतरल्याशी राहणार नाही. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.